नमस्कार मित्रमंडळी, बिग बॉस मराठी सीझन 5 बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकरने पेंडी कांबळे यांच्या अपमान केल्याने तिला ट्रोल करण्यात आले। जान्हवी पेंडीच्या करिअरबद्दल बोलत होती आणि त्यांच्या अभिनयाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सेलिब्रिटीजनीही नाराजगी व्यक्त केली। त्यानंतर शनिवारी झालेल्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख जान्हवीची साडा घेत तिला योग्य जागा दाखवली। रितेशने जान्हवीला बाहेरचा रस्ता दाखवत तिची रवानगी थेट तुरुंगात केलेली आहे। रितेशने भाऊच्या धक्क्यावर जान्हवीचे कान उघाडणी करत ती बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात वाईट प्रतिस्पर्धा असल्याने म्हटलं। तसंच रितेशने जान्हवीला खोटं वागत असल्याचेही म्हटलं। गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर जान्हवीला आलेली चक्कर ही तिने केलेलं नाटक असल्याचं म्हणत रितेशने जान्हवीला चांगलंच सुनावलं। तुमचा माज, तुमची दादागिरी, तुमचा उमरटपणा हे आज इथेच बंद होणार आहे। तुम्ही सर्वांना म्हणतात ना की मी तुम्हाला बाहेर काढेन, जान्हवी आज मी तुम्हाला बाहेर काढतो असं थेट म्हणत रितेश जान्हवीला तुरुंगात टाकतो। आता जान्हवीला गार्डन एरियामधील जेलमध्ये 1 आठवडा राहण्याची शिक्षा मिळाली आहे। त्याचबरोबर तिला या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरही सहभागी होता येणार नसल्याचं रितेशने म्हटलं आहे। जान्हवीनंतर रितेशने निक्कीलाही चांगलंच सुनावलं। निक्कीने पेंडीला जोकर म्हणून हिणवलं होतं, त्यावर रितेशने निक्कीला खडे बोल सुनावले। त्याबरोबर निक्कीने अंकिताला काम नाही म्हणून घरात आलंच म्हटलं होतं। यावरूनही रितेशने निक्कीचा चांगलाच समाचार घेतला। दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात आता हळूहळू सदस्यामधील समीकरण बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे। या आठवड्यात अभिजित सावंत, वैभव चव्हाण, अरिना रुडकोवा आणि आर्या जाधव हे सदस्य घराबाहेर जाण्याचे थेट नॉमिनेट झाले आहेत। आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपत आहे हे रविवारी कळणार आहे। धन्यवाद।